परभणीकर क्लबच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन। परभणी जिल्ह्यातून पुणे शहरातून विविध सामाजिक प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांना परभणी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत पुण्यातील नलस्टॉप कर्वे रोड येथील क्रिस्पीस होमच्या भव्य प्रांगणात संपन्न होणार आहे, अशी माहिती पुण्यातील परभणी क्लबचे किशोर पिंगळीकर, डॉक्टर आनंद देशपांडे, अनुराधा टल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, मी किशोर पिंगळीकर। पुण्यातील परभणी क्लब हे चालू करण्याचे बेसिक आयडिया आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी चालू केली। पहिल्या आमच्या कार्यक्रमामध्ये 152 लोक आले आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की परभणी शहरातले जे पुण्यात असलेले व्यक्ती जे सर्व्हिसच्या किंवा बिझनेसच्या निमित्तानं पुण्यात आले, जे 30-40 वर्षापूर्वी आले असतील, पण त्यांनी एक अत्युच्च स्थान उभं केलं आहे। तुम्हाला सांगायला आनंद होतो की मला आम्ही मागच्या वर्षी कॅल्क्युलेट केलं तर 600 कोटीचा टर्नओव्हर करणारे बिझनेसमॅन पुण्यात आहेत। आम्ही तब्बल 2 वर्षांना परत एकदा घेऊन येत आहोत परभणी का स्नेह मेळावा पुण्यातील क्लब यांचा। आणि ह्या स्नेह मेळाव्याचे उद्देश तर पहिले तर लोक आम्ही इन्व्हॉल्व करणार आहोत। यावेळेस 300 ते 400 लोक आम्ही एकत्र आणायचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने बिझनेसमन्स, सामाजिक सेवा काम करणारे, नंतर सगळ्या समाजात जे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यायचं असं आवाहन करत आहोत। यावेळेस दुसरं आम्ही एक प्रयोजन केलं आहे की परभणी शहरांच्या लोकांना खूप चांगलं अवॉर्ड द्यायचं, परभणी भूषण नावाचं, कारण त्यांचे कार्य आहेत आणि हे पुण्यातील परभणीकर क्लब करत आहे। तर पुण्यात असलेल्या सगळ्यांना आणि परभणीतनं ज्यांनी कार्य केलं चांगलं, परभणीतलं जन्मभूमी, त्यांना आम्ही पुण्यातील भूषण अवॉर्ड देत आहोत। तर ह्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सुनील पोटेकर सर जे आहेत परभणीचे, त्यांचं कार्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की परभणी शहरातले त्यांनी 152 मंदिरं, 39 शिलाशल्प, नंतर 652 जवळपास 53 प्राचीन वारसा, 50 सतीशिला आणि विरगळ 17 शिलालेख, 492 प्राचीन शिल्प आणि 130 प्राचीन मंदिर, या सगळ्यांचं एक पुस्तिक रूपानं आणि एक एक्झिबिशन पद्धतीनं मॉडेल तयार केलं आहे। मी आव्हान करतो की ह्यावेळेस आम्ही सगळं सामान पुण्यात आणणार आहोत, पुण्यात त्याचं एक्झिबिशन भरवणार आहोत। पुण्यातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की परभणीकर लोकसुद्धा इथं चांगल्या पद्धतीने इतकं छान आहे, तर आपण परभणीला टुरिझम का काढत नाही। आमचा उद्देश परभणीतल्या लोकांना परभणी शहरात सगळ्यांनी टुरिस्ट म्हणून जावं, तिथले हे स्थळं पाहावे, ह्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत। दुसरं म्हणजे आमचे सगळे विविध अवॉर्डमध्ये हे पहिलं अवॉर्ड सुनील पोटेकर सरांना प्रशासकीय सेवेत देत आहोत। ह्याचं कारण आहे त्यांचं कार्य खूप मोठं शैलीचं आम्हाला जाणवलं म्हणून आम्ही देत आहोत। दुसरं आम्ही अवॉर्ड देत आहोत स्पेशली जे सामाजिक सेवेमध्ये आपले अशोक देशमाने सरांना। त्यांनी आळंदी इथं स्वप्नभूमी नावाचं एक म्हणजे खेडेगावातील शेतकऱ्यांची जे आत्महत्याग्रस्त मुलं आहेत किंवा त्यांना शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलांना इथं राहायची व्यवस्था केली आणि त्यांना पुढे शिक्षणासाठी ते सपोर्ट करतात। तर आम्हाला अभिमान आहे की आपले सुनील पोटेकर सर, नंतर अशोक देशमाने सर आमच्या रिक्वेस्टला मान्य करून त्यांनी यायचं ठरवलं। यानंतर मी केतकी देशपांडेंना विनंती करतो की पुढचे त्यांनी नावं सांगावं, थोडक्यात काय सांगा। नमस्कार, मी केतकी देशपांडे, पुण्यातील परभणीकर क्लब ह्याची एक सदस्य आहे आणि 2 वर्षानंतर आत्ता जसं पिंगळीकरांनी सांगितलं तसं 2 वर्षानंतर परभणीतले पुणेकर असा एक मी आता म्हणेन की जे आता प्रस्थापित आहेत पुण्यामध्ये, तर अशा पुणेकरांचा एक स्नेहमेळावा आम्ही घेतो आहे आणि त्याच्यामध्ये खास करून प्रत्येक क्षेत्रामध्ये जसे पुरस्कार देतो आहे तसंच संगीत क्षेत्रामध्ये खास करून हा पुरस्कार रोहित नागभिडे या उदयोन्मुख, किंवा मी आता म्हणेन तो प्रस्थापित आहे, मी त्याला उदयोन्मुख नाही म्हणणार, प्रस्थापित संगीतकार आहे, तर त्याला परभणी भूषण हा पुरस्कार आपण देतो आहे। आणि दुसरी गोष्ट एक आहे की सोशल मीडियावरती एकंदरीतच प्रचंड गाजलेलं नाव आहे ते राजू काजे या प्रतिकिशोर कुमार या आवाजामध्ये गाणाऱ्या परभणीच्या कलाकाराचं, तर त्याला पण आपण हा पुरस्कार देतो आहोत। तर या सगळ्या गोष्टींचं मला वाटते फार छान अनुभव असणार आहे त्या दिवशीचा।
तर फक्त परभणीकरांनीच यावं असं नाही, तर ज्यांना कुणाला हे सगळा प्रसंग किंवा हा सोहळा बघायचा आहे त्यांनीही खास करून या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावं. का मी गिरीश वसेकर, सेवानिवृत्त ऐच्छिक सेवानिवृत्त लेखाधिकारी BSNL पुणे. आम्ही पुण्यातील परभणीकर क्लब परभणी भूषण हे जे अवॉर्ड देत आहोत त्यामध्ये आता पुढचा जो व्यक्ती आहे तो डॉक्टर सदानंद उंडेगावकर, मूळ परभणी, यांना उद्योग क्षेत्रामध्ये देत आहोत. परभणीला वेटरनरी कॉलेजमध्ये BVSC केलं, नंतर MVSC केलं आणि पुण्यासारख्या ठिकाणी, बारामतीसारख्या ठिकाणी आणि पुण्यातील अनेक खेडोपाडी त्यांनी पोल्ट्री फार्म स्थापन केलं. बऱ्याच हातांना त्यांनी काम दिलं आणि त्यांचा उद्योग आणि त्यांच्या परदेशामध्ये त्यांचा पण माल जात आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये खूप लोकांना त्यांची काम द्यायची त्यांची योजना पण आहे. त्यामुळे त्यांचं नाव आम्ही परभणी भूषणमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. दुसरे आहेत श्रीमती स्वप्ना रत्नाळीकर कुर्डूकर. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे. कला, डान्स, लहान मुलांना बालपणापासून आणि नृत्यामध्ये अतिशय पारंगत कसं करायचं याची कला आहे, अगदी सहजतेनं अगदी लिलया शिकवतात. त्यांचं त्यामुळे नाव यामध्ये स्वप्ना रत्नाळकर यांचं नाव घेतलं आहे. यानंतर श्री मोहन देशमुख आणि श्री महारुद्र गिरी ह्या दोघांना कृषी क्षेत्रामध्ये यांना आम्ही काम दिलेलं आहे. यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आपलं काम केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष सन्मान म्हणून आम्ही काम देणार आहोत. शामली असणारी बेडकर ह्या अध्यक्ष डलास अमेरिका इथं महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत कारण त्या अमेरिकेमधनं त्यांनी हे केलं आहे आणि त्यांचं काम तिकडं खूप मोठं आहे. दुसरं रश्मी देशमुख म्हणून ज्या फोटोग्राफीमध्ये त्यांचं काम आहे, पहिली महिला म्हणून परभणीची आम्ही त्यांचा हे देतो अवॉर्ड. तिसरं आम्ही सुमित्रा धोंड जळगावकर यांना अवॉर्ड द्यायचं उद्दिष्ट आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये कार्य करून त्यांनी म्हणजे कन्सल्टन्सी फर्ममध्ये पुणे शहरामध्ये खूप विविध कंपन्यांना त्यांनी सहकार्य करतात. आम्ही अवॉर्ड देण्यासाठी जे स्थळ निवडलं आहे ते क्रिस्पी झोन, ग्रेन क्रिस्पी झोन म्हणून त्याचं ओपन ग्राउंड आहे. ओपन ग्राउंड ठेवायचं कारण काय की पब्लिक एकमेकाशी चर्चा व्हावी, एकमेकाशी डिस्कशन व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं जनसमूह तयार व्हावा, हा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाला आम्ही म्हणजे कुठलाही स्पॉन्सर घेतला नाही. स्नेह मेळावा म्हणजे एकमेकात स्नेह व्हावा म्हणून प्रत्येकाने पार्टिसिपेशन फी, नॉमिनल पार्टिसिपेशन फी ठेवलेली आहे. त्याला मी लिंक दिलेली आहे, सोशल मीडियामध्ये ती लिंक सापडेल तुम्हाला आणि त्याच्यात तुम्ही रजिस्टर करू शकता. परभणीकरचे उद्योजक असतील तर त्यांनी त्यांचे लोगो आमच्याकडे डेफिनेटली पाठवावे. त्या लोगोमार्फत आम्ही त्यांचा प्रसार ह्याच्यामध्ये करू. तिसरी गोष्ट, आम्ही पुण्यातील परभणीकर क्लबमध्ये एक्झिबिशनमध्ये थोडे छोटे स्टॉल जे गृहोपयोगी असतात म्हणजे जे घरगुती साहित्य करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. 8 ते 10 स्टॉल होतील अशी अपेक्षा आहे. तर त्यांनी सुद्धा सहकार्य करून एकत्र